येतो बघा. आपण काय करू आता, स्पीकिंग घेऊन घेऊ, बरोबर आहे. आता बघा, साध्या वर्तमान काळाचं वाक्य वापरून तर आपण प्रश्नार्थी आणि साधे वाक्य बोलून घेऊ. तर बघा, मी जातो म्हणायचं असेल कसं म्हणशील इंग्लिश मध्ये? आय गो. आम्ही जातो म्हणायचं असेल तर कसं म्हणशील? वी गो. अरे परदेशी, तू कसं म्हणशील? तू जातोस. तू सांग, तू कसं म्हणशील? यू गो. तुम्ही जाता म्हणजे कसं म्हणशील? यू गो. अरे प्रथमेश, तू कसं म्हणशील? रे तो जातो. आता ही गो. कसं म्हणशील? कसं म्हणायचं? बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस प्लस बी वन चं स्ट्रक्चर असेल तर क्रियापदाला आपण काय करतो? ई आणि एस प्रत्यय लावतो, बरोबर आहे. तर आता तू कसं म्हणशील? रे ते जातात. दे गो, बरोबर आहे. आणि ती जाते म्हणायचं म्हणजे शी गो. गो म्हणशील का? नाही, तर काय म्हणायचं? गोल म्हणायचं. ही सीट असेल तर काय लावायचं क्रियापदाला? यस किंवा यस. म्हणजे ही सीट आणि सिंगुलर थर्ड पर्सन असेल. बोलू नका, साठी लक्ष दे. इकडे चालू आहे ना आपलं, तर मग असतात बोलू नका. आपण काय करतो माहिती का? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये ही सी इट आणि थर्ड पर्सन म्हणजे थर्ड पर्सन ही सीट आणि सिंगुलर नाउन जर असेल तर त्या वेळेस काय करतो आपण? ही सीट, थर्ड पर्सन ही सीट आणि सिंगुलर नाउन कोणतरी असो, त्यावेळेस काय करतो आपण? क्रियापदाला यस किंवा यस लावतो. म्हणून काय म्हणायचं? रे ही गोज. आणि ती जाते म्हटलं की ती जाते. ती साठी काय आपण? शी गोज म्हणायचं. काय म्हणायचं? आणि तो जातो म्हणायचं असेल इट वापरून तर इट गो म्हणसान का? काय म्हणायचं? इट गोज, बरोबर आहे. ते जातात तर म्हणशील रे ते जातात कसं म्हणशील? ते जातात आणि बसणे असेल तर दे गो म्हणायचं, बरोबर आहे. यालाच आपल्याला आता प्रश्नार्थी करायचं असेल तर तू रूप वापरायचं सुरुवातीला. आता मी जातो का म्हणायचं असेल तर कसं म्हणशील? बाळ, मी जातो का? आम्ही जातात का? कसं म्हणशील? जीवन आम्ही जातात का? आम्ही जातात का म्हणायचं असेल तर काय म्हणता? आम्ही जाता का, बरोबर आहे. तू जातो का म्हणायचं असेल तर कसं म्हणशील? रे लोकेश, तू जातो का असं म्हणायचं असेल. डू यू गो म्हणायचं, बरोबर आहे. पाठ्याचा लगेच वापरतो आपण. कारण प्रथमेश कसं म्हणशील? तुम्ही जातात का असं म्हणायचं असेल तर काय कर? प्रश्नाचे वाक्य कसं बोलशील? तू सांग बघा. आम्ही जातो का म्हणायचं असेल तर डू यू गो. आता मी असेल तर काय वापरतो आपण? मला असेल तर आम्ही असेल तर आपण असेल तर बरोबर आहे. तू असेल तर तुम्ही असेल तर बरोबर आहे. तो असेल तर आणि त्याने तो असा की ही बसणार. ही असेल तर तो असेल तर ही. त्याने जर वापरलं तर ही. आणि त्यांनी जर म्हटलं तर ही. त्याने असेल तर ही म्हणायचं. काय म्हणायचं? ही. आणि त्यांनी जर म्हटलं तर काय म्हणायचं? दे. बरोबर आहे. त्याने म्हटलं तर दे का म्हणता? मग तुम्ही त्याने म्हटलं की ते ही म्हणायचं. चुकलं चालते, बरोबर आहे की नाही? त्यांनी म्हणायचं चुकू द्या, पण मग कसं आहे? बोलणं महत्त्वाचं आहे आपल्याला. काय बरोबर आहे. ते जातात का? इंग्लिश मध्ये वाक्य बोलायचं आपल्याला प्रश्नार्थ. ते जातात का कसं म्हणशील मग? डू दे गो. डू दे गो, बरोबर आहे. ती जाते का म्हणायचं असेल तर काय म्हणशील? डज वापरायचा. ती जाते का? बरं, गोपाल जातो का? काय म्हणायचं?
बस गोपाल गो. हो गोपाल जातो का अशा पद्धतीने बोलायचं ते. आता जर समजा आता स्पीक हा शब्द वापरायचा आहे. स्पीक V1 काय आपलं स्पीक Speak. बरोबर आहे. V2 स्पोक V3 स्पोकन स्पोकन आणि V4 काय आहे Speaking. V1 काय आहे स्पीकिंग Speak. V2 Spoken. V3 स्पोकन स्पोकन आणि V4 Speaking. स्पीकिंग. तर मी बोलतो म्हणायचं असेल तर कसं म्हणतात तुम्ही sentence? I speak. बरोबर आहे. आम्ही बोलतो We speak. बरोबर आहे. तू बोलतोस You speak. बरोबर आहे. आणि तुम्ही बोलता You speak. आणि तो बोलतो He speak. ही स्पीक्स म्हणायचं. He speaks. काय He आहे? speaks. He He speaks. ही सी इट He पर्सन speaks. असेल आणि He एखादी speaks. सिंगुलर काउंट थर्ड पर्सन असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय राहायचा. मग तो बोलतो काय म्हणायचं He speaks. बरोबर आहे. आणि ते बोलतात They speak. ते speak. बरोबर आहे. आणि ती बोलते She speaks. she speaks. हा आणि तो बोलतो It speaks. it speak. काय बोलतात तुम्हाला ते बोलता येत का? आणि ते बोलतात काय म्हणतात ते बोलतात. ते They speak. आता याला जर प्रश्नार्थी म्हणायचं असेल हा तर काय तो बोलतो का Do I speak? बरोबर आहे. तू सांग रे बेटा आम्ही बोलतात का कसं म्हणजे Do बरोबर डू वी स्पीक. तू बोलतो का कसं म्हणजे तू बोल you speak? हा डू यू स्पीक. आणि तुम्ही बोलतात का कसं म्हणजे हा Do you speak? डू यू स्पीक. आणि आता आणि तो बोलतो का तर आपण तो ही सेट येतं का आपण डस. मग काय ती बोलते का? तो बोलतो का Does he speak? बरोबर आहे. ती बोलते का She speaks. Does she speak? डस ती स्पीक. बरोबर आहे. आणि ई वापरून जर म्हटलं आपण तू बोलतात बोलतो का काय म्हणतात Does it speak? डज इट स्पीक. आणि ते बोलतात का कसं म्हणशील रे ते बोलतात का They speak. आणून तरी काम ते बोलतात का कसं म्हणशील They डू दे स्पीक काय म्हणायचं do they speak. असं पद्धतीने बोलायचं. समजलं का हो. अशा पद्धतीने सराव करायचा. Like अशा पद्धतीने विद्यार्थी